नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। गीतेच्या 15व्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. आज आपण गीतेच्या 15व्या अध्यायाचा अर्थ बघणार आहोत. भगवंतांनी 9व्या अध्यायापासनं जीवन कसं जगावं हे शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि ह्या अध्यायाच्या शेवटी इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ असं भगवंतांनी त्या शास्त्र सांगण्याची इति केली, म्हणजे शेवट केला. 9 ते 15 अध्याय भगवंतांनी माणसानी जीवन कसं जगावं याचं शास्त्र सांगितलेलं आहे. कारण 16व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय की शास्त्र जाणून घेऊन कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हे केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि शास्त्र हे जीवन जगण्याचं प्रमाण मानलं पाहिजे. गीतेने स्वतः किंवा भगवंतांनी स्वतः 9 ते 15 अध्यायामध्ये जीवनाचं शास्त्र सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये उत्तम भक्ती कशी करावी ते सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये भगवत तत्व तुम्हाला कुठे कुठे प्रकर्षाने जाणवेल विभूतींचा विस्तार सांगितला. 11व्या अध्यायामध्ये साक्षात भगवंताचं विश्वरूप आपल्याला आपल्या मनचक्षूंनी किंवा ज्ञानचक्षूंनी कसं बघता येईल ते सांगितलं. 12व्या अध्यायात पुन्हा उपासना आणि भक्तोत्तमाची लक्षणं सांगितली. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग वेगवेगळं करून शरीर आणि आत्मा याबद्दल विवेचन केलं. क्षेत्रज्ञ कसा तेही सांगितलं. 14व्या अध्यायामुळे ज्या देहाला 3 गुणांमुळे बंधन पडतं त्या 3 गुणांना ओलांडावं कसं आणि 3 गुणांना ओलांडल्यानंतर परमात्मा प्राप्ती कशी करून घ्यावी हा सगळा विस्तार 14व्या अध्यायात सांगितला. आता 15व्या अध्यायामध्ये भगवत तत्व जीवनामध्ये किंवा जीवाचं रक्षण कशा प्रकारे करतो, आपल्या शरीरात सृष्टीत भगवत तत्व कुठे कुठे बघता येतं याचं उलगडून भगवंतांनी सांगितलंय. जीव जगत जगदीश ह्या 3 पदांपैकी जगदीश कसा आहे, जगदा संपूर्ण जगावर ज्याची सत्ता चालते असा ईश्वर कुठे कुठे तुम्हाला बघता येतो, त्याच्या असण्यामुळे आपलं अस्तित्व कसं आहे हे या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. 1 ते 6 श्लोक संपूर्ण सृष्टी किंवा संसार वृक्षाचं वर्णन आणि भगवत प्राप्तीचा उपाय हे 1 ते 6 अध्यायामध्ये उलगडून सांगितलेलं आहे. या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी स्वतःहून केलेली आहे. 14व्या अध्यायामध्ये भगवंतच संपूर्ण जगाची प्रतिष्ठा आहे, अमृत आहे, अव्यय आहे आणि शाश्वत धर्मही तोच आहे, एकांतिक सुखही तोच आहे असा शेवट जो केलेला होता तो भगवंत कसा, भगवंतामुळेच संपूर्ण जगाला कशी प्रतिष्ठा आहे, अस्तित्व आहे हा भाग भगवंतांनी स्वतःहून सांगायला सुरुवात केला. हे जग किंवा हा संसार, ही सृष्टी ह्या कशी आहे तर एखादा उलटा वृक्ष, वरती ज्याचे मुळं आहेत आणि खाली सगळा विस्तार आहे, असा जर एखाद्या वृक्षाची कल्पना केली तर ती कल्पना संसाराशी लावता येईल. ऊर्ध्वमूल मधशाखम, अधशाख कनिष्ठ प्रकारच्या शाखा आहेत आणि मूळ जे आहे ते अतिशय ऊर्ध्व म्हणजे उन्नत किंवा श्रेष्ठ प्रकारचं मूळ आहे. परमात्मा हे श्रेष्ठ मूळ ह्या जगताला आहे. जगत सगळं निर्माण झालं ते परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे, म्हणून ह्या जगाचं मूळ परमात्मा आहे किंवा कारण हे सगळं जग कुणामुळे अस्तित्वात आहे तर परमात्म्यामुळे आहे. म्हणून ऊर्ध्वमूल अधशाख, ब्रह्मदेव, इतर देवता, जीव ह्या सगळ्या खाली पसरलेल्या शाखा आहेत. शाखा म्हणजे फांद्या किंवा त्याचा विस्तार आहे. ह्या वृक्षाला अश्वत्थम, या वृक्षाला अश्वत्थ असं म्हणतात.
अश्वत्थ ह्या शब्दाचा अर्थ पिंपळ वृक्ष असा आहे, पण इथे पिंपळ हा अर्थ न घेता अश्वत्थ म्हणजे अश्वहा तिष्ठती. म्हणजे नाही, श्वहा म्हणजे उद्या, तिष्ठती म्हणजे राहत. आजच्यासारखा जो उद्या राहत नाही असा हा वृक्ष आहे असं भगवंतांना ते म्हणायचं आहे. या वृक्षाला अव्यय असं म्हटलं जातं. अव्यय म्हणजे कधीही नष्ट न होणारा. आता दोन विशेषण एका ठिकाणी आली आहेत की हा आजच्यासारखा उद्या तिष्ठत नाही म्हणजे क्षणभंगूर आहे, आणि त्याच वेळेस अव्यय पण आहे, कधी नष्ट न होणारा असंही वाटतं. एखादं स्वप्न पडत असेल आणि त्या स्वप्नात जर नको त्या गोष्टी दिसत असतील तर ते स्वप्न कधी संपतच नाही असं आपल्याला झोपेत असताना वाटतं. पण म्हणून ते संपत नाही असं नाही. पण जेव्हा आपण अज्ञानात असतो तेव्हा हा संसार कधी संपेल असं वाटतच नाही, म्हणून त्याला अव्यय म्हटलं गेलेलं आहे. आणि तरीही ते अश्वहा तिष्ठती, एकदा जागं झालं की स्वप्न काहीच नव्हतं, क्षणभंगूर होतं हे लक्षात येतं. तसं अज्ञानातून जागं झालं की हेच संसाराची बंधनं किंवा हा संसाराचा जो विस्तार आहे तो क्षणभंगूर आहे हे आपल्याला जाणवतं. अज्ञान काळामध्ये हा संसार अव्यय आहे असं वाटतं, पण ज्ञानावस्थेमध्ये मात्र तो क्षणभंगूर आहे हे ज्ञानी माणसाच्या लक्षात येतं. अजून 2-3 उदाहरणं आहेत की जी आपल्याला अव्यय असून सुद्धा अश्वहा तिष्ठती ही दोन्ही उदाहरणं आपल्याला एकत्र बघता येतात. नदीचं वाहणारं पाणी खरं तर क्षणापूर्वी असलेलं पाणी दुसऱ्या क्षणाला राहत नाही, ते पुढे वाहून गेलेलं असतं. पण नदीचा प्रवाह अखंड असतो म्हणून आपल्याला असं वाटतं की तेच पाणी अखंड वाहतंय, पण ते खरं नसतं. अश्वहा तिष्ठती असंच असतं, पण आपल्याला ते अव्यय असल्यासारखं वाटतं. किंवा एखादा खूप जोरात फिरणारा भोवरा असतो, तो स्थिर वाटतो पण खरा तो स्थिर नसतो. त्याप्रमाणे हा संसार आपल्याला कधीही न संपणारा वाटतो, पण खरा तो क्षणभंगूर आहे. आता ऊर्ध्वमूल अधशाख याची 2-3 उदाहरणं आपल्याला समजून घेता येतील. आपलं जे मस्तक आहे किंवा आपला मेंदू जो आहे ते मूळ आहे, आणि त्या मुळातनं ह्या खालच्या सगळ्या शरीराच्या शाखा किंवा अंग निर्माण झालेली आहे. म्हणून ऊर्ध्वमूल मेंदू हा अतिशय महत्त्वाचा आहे किंवा श्रेष्ठ आहे, आणि हात पाय डोळे हे ही जे अवयव आहेत ते कनिष्ठ प्रकारचे आहेत. हा पण एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे की जर तुम्ही एखाद्या नदीमध्ये झाडाचं प्रतिबिंब बघितलं तर ते जसं दिसतं तसा हा इथे दृष्टांत आपल्याला समजून घेता येईल की ते झाडाचा विस्तार सगळा पाण्यामध्ये झालेला आहे असं दिसतं, पण खरं असतं का? ते जे प्रतिबिंब पडलेलं असतं ते खोटं असतं, पण दिसायला मात्र सगळं झाड त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं, आणि मुळं जी आहेत ती दिसतच नाही, उलटी म्हणजे ती न दिसणं हा एक भाग. किंवा वंशवृक्ष काढला तर कुणीतरी मूळ पुरुष, त्याला 4 मुलं झाली, त्या 4 मुलांची पुन्हा 40 मुलं, समजा पूर्वीच्या काळी 10 होत असत म्हणून 40 मुलं, त्या 40ांची 400, असं करत करत मूळ एकापासनं अनेक विस्तार होणं हा सुद्धा भाग वंशवृक्षाच्या रूपाने सुद्धा ऊर्ध्वमूल मधशाखम हे आपण समजून घेऊ शकतो. ह्या संसार वृक्षाला पानं आहेत बरं का. ती पानं कोण आहेत? तर छंदांसी वेद ही या संसार वृक्षाची पानं आहेत, आणि जो कोणी वेद जाणतो त्याला वेदवित असं म्हणतात. वेदवित अर्थातच वेद या शब्दाचा अर्थ जाणणे. जो कोणी ज्ञानी होतो, जो कोणी अज्ञानावर मात करतो त्याला वेदवित म्हणायचं. परमात्म्याला जाणून घेणं, वेदांचा उपयोग काय किंवा वेदांनी काय साधायचं, तर परमात्म्याला जाणून घेणं हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. आणि जो कोणी परमात्म्याला जाणतो त्याला वेदवित म्हणतात. किंवा या संसार वृक्षाला जाणून अज्ञानावर जो मात करतो त्याला सुद्धा वेदवित असं म्हणावं. या वृक्षाच्या फांद्या
किंवा शाखा ह्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत. एखाद्या झाडाला वरती शेंड्याला पण अनेक फांद्या असतात आणि खाली वळलेल्या पण अनेक फांद्या असतात. तसा हा संसार वृक्ष जो आहे त्याच्या फांद्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत. ह्या फांद्या कशावर वाढतात? तर गुणप्रवृद्धा, गुणांवर या फांद्यांचा विस्तार होतो. विषय हे या वृक्षाच्या फांद्यांची कोवळी पालवी आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्यांचे विषय ही कोवळी पालवी आहे. कोवळी पालवी जशी वृक्षाचा विस्तार करते तसं पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचे विषय तुम्हाला कामनांमध्ये आणि आसक्तीमध्ये गुंतवतात आणि पुढचा जन्म घ्यायला भाग पाडतात. म्हणून कोवळी पालवी हे विषय आहेत आणि विषयासक्तीमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. ह्या खाली आणि वर वाढलेल्या फांद्या गुणांनी पोसल्या गेलेल्या आहेत. त्रिगुणांमुळे एक गुण सत्वगुण, तो सत्वगुण सात्विक माणसाला सत्कर्म करायला प्रवृत्त करतो. सत्कर्माचं फळ देवयोनी. रजोगुण जो आहे तो मनुष्य योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. म्हणून रजोगुण हा मनुष्य योनीची फांदी पसरवायला कारणीभूत होतो. तर तमोगुण जो आहे तो तुम्हाला दुष्कर्मांमध्ये किंवा कुकर्मांमध्ये प्रवृत्त करतो आणि अध जी खालची योनी आहे त्या अधयोनीमध्ये तुम्हाला जन्माला घालतो. म्हणून सत्व रजतम हे 3 गुण ह्या वृक्षाच्या फांद्या वाढवतो. सत्वगुण वरची फांदी वाढवतो, रजोगुण मधल्या फांद्यांचा विस्तार वाढवतो आणि तमोगुण खालच्या म्हणजे कमी प्रतीच्या जीवांचा विस्तार करतो. अधश्च मूलानी, नुसत्या फांद्याच खालीवर वाढल्या तसं नाही बरं का, ह्याची मुळं सुद्धा खालीवर वाढलेली आहेत. मुळं म्हणजे काय? तर पुढचा जन्म ज्या इच्छेने घेतला जातो ते तुमच्या पुढच्या जन्माचं मूळ आहे. आणि मुळं जी खाली आहेत ती अनुसंततानी म्हणजे व्यापून राहिलेली आहेत. कमी प्रतीचे जे कर्मबंध आहेत ते संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून राहिलेले आहेत आणि ते काय करतात? कर्मानुबंधीनी, कर्माच्या अनुबंधामुळे मनुष्य लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला कारणीभूत होतात. हा सगळा विस्तार आपल्याला भगवंतांनी सांगितला. वेद ही पानं आहेत, अनेक फांद्या वाढलेल्या आहेत, मुळं सुद्धा खालीवर वाढलेली आहेत. एक मूळ देवयोनीकडे घेऊन जातं, दुसरं मूळ तुम्हाला मनुष्य लोकामध्येच पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतं आणि तिसरं मूळ जे आहे ते कारण होतं अधयोनीमध्ये जन्म घ्यायला. अशा प्रकारे फांद्या आणि मुळांचा विस्तार खूप वाढलेला आहे. इथे जे मागच्या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये वेद ही या वृक्षाची पानं आहेत असं सांगितलं. आता आपल्याला हा दृष्टांत पण थोडासा समजून घ्यायला हवा. पानं काय करतात? तर वृक्षाचं अन्न निर्माण करतात, त्या वृक्षाला चिकटून राहतात, अन्न प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. पानं अनेक प्रकारची असतात, पानं अनेक आकारांची असतात, पानं हिरवीगार असतात आणि जेव्हा पानं पिकतात तेव्हा ती गळून त्या वृक्षाच्या मुळाशी गळून पडतात. आता हा सगळा दृष्टांत आपल्याला आपल्या जीवनाशी लावायचा आहे, वेदांशी लावायचं आहे. वेदांची पानं किंवा वेदांमध्ये जे कर्मकांड सांगितलेलं आहे किंवा जे ज्ञान सांगितलेलं आहे ते अनंत आहे. तुम्ही कराल तेवढा अभ्यास कमी आहे वेदांचा. पानं मोजू तेवढी कमी पडतात, नवीन नवीन पुन्हा उत्पन्न होत असतात. तसे वेद किंवा विचार हे नवीन नवीन उत्पन्न होत असतात, त्यामुळे त्यांची संख्या अगणित आहे. पानं प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. तसं वेदांनी जे चातुर्वर्ण्य सांगितलेले आहेत त्या चातुर्वर्ण्यांनी स्वतःचं कर्म उत्तम केलं तर संपूर्ण समाजरूपी वृक्षाचं पोषण उत्तम प्रकारे होतं. तिसरं, वेदांचे आकार वेगवेगळे आहेत, वेदांचे प्रकार
पानांचे आकार वेगवेगळे असतात, पानांचे प्रकारही वेगळे वेगळे असतात. त्याप्रमाणे वेदांमध्ये जी कर्मकांड सांगितलेली आहेत किंवा ज्ञानकांड सांगितलेलं आहे ते विविध प्रकारचं आहे. आपण काय सगळीच पानं तोडून आपल्या उपयोगाला आणतो असं नाही. आपल्याला आवश्यक तेवढीच पानं आपण आपल्या जीवनामध्ये उपयोगी आणतो. त्याप्रमाणे वेदांचं सगळंच अभ्यासायला जायचं नाहीये किंवा सगळंच आचरायला जायचं नाहीये. वेदांनुसार जे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते तुम्ही उत्तम करायचंय. ब्राह्मण वंशीय असाल किंवा सात्विक असाल तर ब्रह्मकर्म करा, राजस असाल, क्षत्रिय असाल तर क्षत्रियाची कर्म करा. जर तुम्हाला व्यापारधंदा आवडत असेल तर तुम्ही वैश्य कर्म करा, आणि तुम्हाला जर सेवा करायला आवडत असेल तर शूद्र कर्म करा. चातुर्वर्ण जरी सांगितलेला असेल तर तरी चारी वर्णाची सेवा करायला जायचं नाही. आपल्या वर्णानुसार वेद आज्ञा जी असेल त्यानुसार आपण कर्म करायचं असतं. म्हणजेच पानं अनेक असली तरी आपल्या उपयोगाची कुठली हे समजून घ्यायचं आणि तेवढाच उपयोग करायचा. काही झाडांची पानं विषारी सुद्धा असतात बरं का. त्याप्रमाणे वेदांमध्ये काळी विद्या पण सांगितलेली आहे. त्या विद्येच्या मागे लागू नये. विषारी पानं जी आहेत ती चुकून जरी खाण्यात आली तरी खाणाऱ्याचा नाश होतो. त्याप्रमाणे काळी विद्या चुकून जरी तुम्ही आचरायला गेलात तर त्याच्यामध्ये तुमचाच नाश आहे. म्हणून अशा प्रकारे वेदांचं वृक्षाच्या पानांशी असलेलं रूपक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं. हिरवीगार पानं ज्याप्रमाणे झाडाला अगदी घट्ट धरून ठेवतात त्याप्रमाणे आपल्यामध्ये जोपर्यंत शक्ती आहे, शरीर तंदुरुस्त आहे, तोपर्यंत संपूर्ण समाजाला नीट धरून ठेवायचं. त्या समाजाचं हित होईल असे अखंड प्रयत्न करत राहायचं. पण जेव्हा शरीर थकेल, पान पिवळं होईल, शरीर जेव्हा वृद्ध होईल, जराजर्जर होईल, तेव्हा मात्र समाजापासनं थोडंसं वेगळं व्हायचं, वृक्षापासून गळून पडायचं आणि त्या वृक्षाच्या मुळाशी आपलं देहरूपी पान अर्पण करायचं. अंत्य इष्टी म्हटलेलं आहे. देह जाळतात किंवा मृतदेहाचा तोही यज्ञ आहे बरं का. इष्टी म्हणजे यज्ञ. आणि आत्तापर्यंत जो देह आपण भगवंताचा होता तो आपण धारण केला, आता त्या देहाचं अर्पण भगवंतासाठी करायचं. यज्ञकर्म म्हणून ह्या शेवट केलेला यज्ञ म्हणजे स्वतःचा देह अग्नीला अर्पण करायचा, भगवंताला अर्पण करायचा. हा सगळा भाग नुसतं झाडांची पानं ह्या एका रूपकातनं आपल्याला शिकता येतो. जिवंत तरुण असेपर्यंत वृक्षापासनं तुटायचं नाही, पण वृद्ध झाल्यानंतर मात्र अलगद गळून पडायचं आहे. गळून पडणं फार महत्त्वाचं बरं का. आपण खूप समजतं आपल्याला, पण संसारापासून गळता येत नाही. ते आलं पाहिजे, आणि ते ज्याला आलं कुठे गळून पडायचं आहे? परमात्म्याच्या म्हणजे मुळाशी गळून पडायचं आहे. वृक्षाची पानं जशी झाडाच्याच मुळाशी गळून पडतात त्याप्रमाणे भगवंताच्या पायावर आपल्याला गळून पडायचं आहे. हा सगळा भाग थोडासा विशद करून सांगितला. ह्या वृक्षाला पानं आहेत, फांद्या आहेत आणि मुळं आहेत. याला फुलं आणि फळं नाही आहेत बरं का. असा हा वृक्ष आहे. पुढे भगवंत सांगतात की ह्या वृक्षाचं इह रूपम न तथा उपलभ्यते. ह्या वृक्षाचं रूप आता जे वर्णन केलं एवढं सगळं, तसं वृक्षाचं रूप तुम्हाला पाहायला मिळत नाही, उपलब्ध होत नाही. याचं कारण काय अजून सांगतात. न अंत न आदी न संप्रतिष्ठा. ह्या वृक्षाला आदी अंत आणि खरं तर अस्तित्वच नाही. प्रतिष्ठा म्हणजे अस्तित्व. या वृक्षाला खरं तर अस्तित्वच नाही. याचं कारण काय सांगितलं. जेव्हा ज्ञानावस्थेमध्ये तुम्ही स्थिर होता किंवा आत्मज्ञान होतं तेव्हा या संसाराचं नश्वरपण आपल्या लक्षात येतं. मग आदी अंत नसलेल्या, प्रतिष्ठा नसलेल्या ह्या संसारामध्ये आपण गुरफटून पडत नाही. म्हणून ज्ञानाच्या अवस्थेमध्ये ह्या वृक्षाचं जसं वर्णन केलं आहे
तसं रूप उपलब्ध होत नाही. मगाशी ह्याचा आपण दृष्टांत बघितला. स्वप्नावस्थेमध्ये सगळं खूप अवघड वाटतं, पण एकदा का जागृत झाल्यानंतर स्वप्नात जी काही भयानक गोष्टी आपण बघितलेल्या असतात त्याला घाबरायची गरज राहत नाही. त्याप्रमाणे अज्ञानात असेपर्यंत सगळे बंध आहेत, पण एकदा का ज्ञान झालं, परमात्म्याचं ज्ञान झालं, स्वतःचं ज्ञान झालं आणि जगाचं ज्ञान झालं, हे तिन्हीचं मिळून ज्ञान हे खरं ज्ञान, हे ज्ञान एकदा झालं की ह्या संसार वृक्षाचं अस्तित्व संपतं. एकच अस्तित्व राहतं, ते परमात्म्याचं अस्तित्व असतं. एनम अश्वत्थम, हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे? सुविरूढ मूलम, अत्यंत घट्ट मुळं असलेल्या या अश्वत्थाला असंग शस्त्रांनी छेदून, छित्वा म्हणजे छेदून, पुढे काय करावं ते नंतर बघू. आधी इथे रूपक काय आलंय एक, की या वृक्षाच्या मुळाचा छेद करावा. कशाने करावा? असंग रूपी शस्त्रांनी करावा. असंग म्हणजे वैराग्य, वैराग्य रूपी शस्त्र हातात घ्यावं आणि परमात्मा हे ऊर्ध्व मूळ आहे, श्रेष्ठ मूळ आहे. त्या मुळातून अधमुळं निर्माण झाली. ती अधमुळं म्हणजे अज्ञानाची मुळं आहेत, आणि ही अज्ञानाची मुळं जोपर्यंत तुम्ही छेदत नाही तोपर्यंत मूळ परमात्म्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही. मग ही जी अज्ञानाची मुळं छेदायची आहेत ती कशाने छेदायची? ती असंग शस्त्रांनी छेदायची. वैराग्य हे जणू काही एक शस्त्र, आणि ते शस्त्र अंगीकारायचं म्हणजे ही अज्ञानाची मुळं छेदता येतात. वैराग्य कशाला म्हणायचं? तर अनासक्ती, किंवा जे आहे त्याचा तिटकारा न करणे आणि जे नाही त्याची हाव न धरणे, याला वैराग्य. सुंदर, अगदी सोपी व्याख्या आहे. आणि हे वैराग्य आपण अंगी बाळगायचं. आता एखादं शस्त्र आहे तर ते शस्त्र आपल्याला व्यवस्थित चालवता आलं पाहिजे, त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे, वेळ प्रसंगी ते शस्त्र चालवलंही पाहिजे, त्या शस्त्राला वेळोवेळी धार लावली पाहिजे, ते शस्त्र चांगल्या प्रकारे म्यानात ठेवलं पाहिजे, नाहीतर तेच शस्त्र शस्त्रधारी व्यक्तीला त्रास देणारं किंवा त्याच्या अहिताचं होऊ शकतं. हे सगळे शस्त्रातले जे भाव आहेत ते आपल्याला वैराग्याच्या ठिकाणी पण आणायचे आहे. वैराग्य हे शस्त्र आहे, ते मधनं अधनं वापरून बघितलं पाहिजे. नुसतंच माहिती आहे आपल्याला विरागी व्हायचं हे माहिती आहे, पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. समोर विषय असून सुद्धा शांत राहता आलं पाहिजे, तर तुम्ही वैराग्याची धार चांगली बळकट केली. शस्त्र आहे, आपल्याला चालवताही येतंय, पण चालवलं नाही तर काय उपयोग? आपल्याला कळतंय की आवश्यकतेपेक्षा आपण जास्त खातोय, तेव्हा थांबता आलं नाही तर वैराग्य शस्त्राचा उपयोग काय? कळतंय पण वळत नसेल तर काही उपयोग नाही. ते वैराग्य शस्त्र तुम्हाला कधी कधी अहंकारी बनवतो. जो योद्धा असतो तो बरेच वेळा अहंकारी होतो. तसा तुम्ही जर विरागी असाल तर वैराग्याचा सुद्धा अहंकार होण्याची शक्यता असते. म्हणून वैराग्य रूपी शस्त्राला भगवद शरणागती रूपी म्यानामध्ये ठेवायचं, म्हणजे अहंकार वर येत नाही. अशा प्रकारे वैराग्य रूपी शस्त्रांनी अज्ञानाची मुळं छेदून पुढे काय करायचंय? तत्पदम परिमार्गितव्यम, ते परमात्मपद त्याचा शोध घ्यावा. कुठलं परमात्मपद? तर यस्मिन गता भूयः न निवर्तन्ति, ज्या पदाला किंवा ज्या परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर पुन्हा जन्ममृत्यू घ्यावा लागत नाही. न निवर्तन्ति, निवर्तणे म्हणजे येणे आणि जाणे, पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा मरणे, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तीला भोगावा लागत नाही. कुणाला? ज्याने तत्पदाचा उत्तम प्रकारे शोध घेतला त्याला. आता त्या तत्पदाचा म्हणजे त्या परमात्मा पदाचा शोध काय भावनेने घ्यायचा किंवा कसं वागणं म्हणजे तत्पदाचा शोध? तर तम एव आद्य पुरुषम
अहम प्रपद्ये, त्या परमात्म पुरुषाला मी शरण आहे, असा विचार हेच त्या तत्पदाचं शोधन आहे, हेच त्या तत्पदाचा मार्ग शोधणं आहे. कुठल्या परमात्म पुरुषाला मी शरण आहे? तर यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता, ज्याच्यापासून पूर्वकाली किंवा सृष्टीच्या आरंभी संपूर्ण जगाची निर्मिती झाली, त्या परमात्मा पुरुषाला मी शरण आहे, असा विचार करून त्या परमात्मा पदाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा, जिथे गेल्यानंतर मनुष्याला पुन्हा जन्ममृत्यू घ्यावा लागत नाही. उलट जायचं. आता तुम्ही जेव्हा परमात्मा पदाचा शोध घ्याल, परमात्म्याचा शोध घेऊन परमात्म्यापर्यंत जाल, तेव्हा वाटेमध्ये काय काय खुणा लागतील. एखाद्याच्या घरी जायचं असेल तर आपण सांगतो की नाही, वाटेत हे दुकान लागेल, मग ते लागेल. तर तसं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही परमात्मा पदाचा शोध घ्याल तेव्हा तुम्हाला वाटेमध्ये काय काय खुणा लागतील, त्या खुणा टाकून द्यायच्या आहेत, त्याच्यापासनं पुढे पुढे जायचं आहे. त्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे, तिथे रमायचं नाही आहे, तर माझ्यापर्यंत यायचं आहे हे लक्षात ठेवायचं. पण वाटेवर काय काय लागेल? पहिला लागेल मान आणि मोह. आपल्या भगवंताला शोधायला जाऊ तेव्हा अनेक जण तुम्हाला मान देणारी भेटतील, त्यांना ओलांडायचं आहे, म्हणजे त्यांनी दिलेल्या मानामध्ये अडकायचं नाही. अनेक सद्व्यक्ती भेटतील, त्या सद्व्यक्तींच्या मोहामध्ये सुद्धा गुरफटायचं नाही आहे. खूप वरची साधन आहे बरं का भगवंताला शोधणं. ही सामान्य संसार मागे पडलेला आहे, खूप मागे टाकून आता आपण भगवत पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. ह्या पदाला जात असताना तुम्हाला खूप सज्जन लोक भेटतात, तुमच्या छोट्या छोट्या कार्याचं सुद्धा खूप कौतुक होतं, खूप लोक तुम्हाला मान देतात. मान आणि मोह यांना मागे टाकून किंवा निर्मान मोह होऊन जितसंग दोषा, ज्याने संगदोष जिंकलेले आहेत. संगदोष काय? तर भगवंताकडे जाताना सद लोक जी भेटतात त्यांचा आपल्याला संग जडतो, त्यांच्याबद्दल ममत्व जडतं. हा संगदोष टाकून द्यायचा. साधना आपण करत असतो तेव्हा अनेक वस्तूंचा सुद्धा संग जडतो. मला गीतेच्या माझ्या एका ठराविक पुस्तकात बघूनच अर्थ सांगता यायचा, दुसऱ्या कुठल्या पुस्तकातनं अर्थ सांगता यायचा नाही. हा सुद्धा एक प्रकारचा संग आहे आणि तो सुद्धा सुटला पाहिजे. आपण ज्या गोष्टीवरनं किंवा ज्या वस्तूंच्या द्वारे साधना करत असतो त्याच वस्तू असायला हव्यात, अशी एक आपली अवस्था येते. आणि हा सुद्धा संगच आहे. हा संग सोडून द्यायचा आहे. आपल्याला पूर्ण निसंग झालं तर भगवत प्राप्ती आहे. म्हणून वस्तूंचा, माणसांचा, जागेचा हे संग सगळे सुटले पाहिजेत. जितसंग दोषा जिंकून घेतलेला आहे. पुढे जाऊन अध्यात्मनित्या, अध्यात्मामध्ये आत्मतत्वावर सतत लक्ष असलं पाहिजे. नित्य परमात्म तत्वावर, जीवात्म्यावर, आपल्यात असलेल्या जीवात्म्यावर ज्याचं ध्यान आहे त्याला म्हणायचं अध्यात्मनित्या. आपल्याला अवतीभोवतीचे लोक विचलित करायला बसलेलेच असतात, पण तुम्हाला परमात्म्यापर्यंत जायचं आहे ना, मग तुमचं ध्यान विचलित होऊ देऊ नका. परमात्म्यावर अखंड ध्यान असलं पाहिजे. विनिवृत्त कामा, हा अनेक कामना, खूप उन्नत आहे बरं का हा भक्त, पण तरी सुद्धा कामना असतात. कधी मला भगवंत भेटणार, कधी मी मुक्त होणार, मला कृष्ण दर्शन देईल का, दर्शन दिलं तर ते अखंड टिकेल का, अशा सुद्धा कामना असतात. किंवा आपण ऐकलेलं असतं की साधना करता करता अमुक एक सिद्धी प्राप्त होतात, त्या सिद्धींबद्दल कामना निर्माण होते. अशा विविध कामनांचा त्याग करायचा. विनिवृत्त, विशेषत्वाने निवृत्त व्हायचं. कामना उठणार, तिच्याकडे सुद्धा त्रयस्थपणे बघा. आणि ती कामना म्हणजे भगवंत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. कामना येऊ दे आणि तिला काढून टाका. विशेषत्वाने निवृत्त व्हायचं कामनांमधनं. मोक्ष मिळावा ही सुद्धा एक प्रकारची कामनाच. भगवंताला सांगायचं तुला द्यायचं तेव्हा मोक्ष दे, मी काही अजिबात तुला गळ घालणार नाही, मला तुझ्यापर्यंत यायचंय एवढी इच्छा फक्त माझी आहे, ती मी मात्र कधीही सोडणार नाही. विनिवृत्त कामा, हा
कुठली कामना सोडून द्यायची आणि कुठली कामना ठेवायची हे चांगल्या प्रकारे कळणं हे कामनांपासनं विशेषत्वाने निवृत्त होणं झालं. द्वंद्वैही विमुक्ता, द्वंद्वापासनं मुक्त झालेले. कुठली द्वंद्व? तर सुख दुःख संज्ञेर, सुख आणि दुःख ह्या नावानी ओळखली जाणारी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांपासनं विशेषत्वाने मुक्त झालेले. आता द्वंद्वांपासनं मुक्त कसं व्हायचं याचा उपाय भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे की तान तितिक्षस्व भारत. कितीही तुम्ही उन्नत भक्त झालात तरी तुमच्या आयुष्यामध्ये द्वंद्व असणारच आहेत. सज्जनाला पण सुख दुःख भोगावीच लागतात. संतांना सुद्धा भोगावी लागलेत तर आपण फारच सामान्य आहोत. त्यामुळे भगवत प्राप्तीच्या मार्गावर चाललो म्हणून आता मला दुःखच येणार नाही असा विचार करू नका. सुख दुःख ही प्रारब्धानुसार येतात आणि त्यांना भोगून संपवायची आहेत, म्हणजे निर्द्वंद्व होता येतं. असे झालेले कसे झालेले? मानमोह ज्यांचे निघून गेलेले आहेत, संगदोष ज्यांनी जिंकून घेतलेले आहेत, अध्यात्मामध्ये जे नेहमी राहतात, आत्मज्ञानामध्ये जे नेहमी राहतात, नंतर कामनांचा विशेषत्वाने ज्यांनी त्याग केलेला आहे, सुखदुःख नावाच्या द्वंद्वांवर ज्यांनी मात केलेली आहे, असे अमूढाहा गच्छन्ति अव्ययम तत्पदम. त्या तत्पदाला, अव्ययपदाला हे अमूढ लोक जातात. अमूढ म्हणजे विषयांच्या मोहावर ज्यांना मात करता आली आहे असे लोक त्या तत्पदाला जाऊन पोहोचतात. अध्यात्मामध्ये नित्य राहण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा अध्यात्मामध्ये आपण का नित्य राहत नाही याची कारणं आपल्याला समजली तर अध्यात्म नित्य होता येईल, त्या कारणांना दूर करता येईल. आत्मज्ञानाच्या आड येणारी विघ्न काय काय आहेत ती बघूया. लय म्हणजे आळस. आपण ध्यानधारणा करायला सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी अंग दुखायला लागतं आणि मग आज नको ध्यानधारणा करायला असं वाटतं. गीता शिकायला लागल्यावर आपल्याला उच्चार येईन असे झाले की नकोच जायला असं वाटायला लागतं. लय लागणे म्हणजे आळस हा आत्मज्ञानातलं पहिलं विघ्न आहे. विक्षेप म्हणजे प्रपंच जो अनित्य आहे त्याला सत्य मानणं हा विक्षेप. आत्मज्ञान काय सांगतं तर शरीर किंवा संसार जो आहे तो मिथ्या आहे, पण मग आपल्याला तर सगळं खरं वाटतं. मग ते जो नश्वर संसार आहे त्याला खरं मानणं हा दुसरा आपल्या आत्मज्ञानाच्या मार्गातला अडथळा आहे, विक्षेप. तोही दूर करायचा. कशाय म्हणजे प्रपंचाची आसक्ती, मुलं बाळं नातवंड यांच्याबद्दल आपल्या मनात जे ममत्व असतं, आसक्ती असते, हा सुद्धा भगवंताकडे घेऊन भगवंताचा मार्ग शोधन करत असताना येणारं विघ्न आहे. हे विघ्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. रसास्वाद हे पुढचं विघ्न आहे, म्हणजे विषय उपभोगामध्ये रमणे. आपल्याला खायला लागलं की गीता आठवत नाही, तेव्हा श्रीखंड कसं झालंय कळत नाही, की वाटीभर खाल्लं की पुरे अजून खाऊ नये हे कळत नाही. रसास्वाद हे सुद्धा आत्मज्ञानातलं विघ्न आहे. ही 4 विघ्न आपल्या चित्ताला परब्रह्मापासनं ढळवतात किंवा अनित्यामध्ये रमवतात. नित्य असणाऱ्या परमात्म्यामध्ये आपण रमत नाही. याचं कारण ही 4 विघ्न आहेत. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद. ही 4 विघ्न दूर केली की अध्यात्मनित्य होता येतं. असं अध्यात्मनित्य झालं की मोहांवर मात केली असे अमूढ लोक म्हणजेच संसारामध्ये न रमणारे लोक त्या अव्ययपदापर्यंत, तत्पदापर्यंत जाऊन पोहोचतात, परमात्म पदापर्यंत जाऊन पोहोचतात. समर्थांनी म्हटलंय की जेव्हा होती जीवलगांच्या तुटी
तेव्हा होती भगवंताच्या भेटी. भगवत भेटी हवे असेल तर जीवलगांपासनं तुटणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये असा विरह तुम्हाला सहन करावा लागत असेल तर समजा भगवत भेटी लवकरच होणार आहे. इथपर्यंत अजून एक श्लोक 6वा. ते तत्पद कसं आहे तर तत् सूर्यः शशांकः पावकः न भासयते. त्या परमात्म पदाला चंद्र सूर्य अग्नी हे प्रकाशित करत नाहीत. ते परमात्म तत्व स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसऱ्याचा प्रकाश आवश्यक नाही. आपण जे आहोत आपल्याला वस्तू असतात पण त्या कधी दिसतात जेव्हा सूर्य चंद्र किंवा अग्नीचा प्रकाश असतो तेव्हाच आपण वस्तू बघू शकतो. पण परमात्मा पद बघण्यासाठी सूर्य चंद्र किंवा अग्नी यांच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. मग ते परमात्मा पद कसं आहे. यद् गत्वा न निवर्तन्ते तत् मम परमम धाम. भगवंतानी स्वतःचा पत्ता दिलाय बरं का इथे की माझं परमधाम कुठलं तर जिथे गेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही ते माझं परमधाम आहे. ह्या परमात्मा पदाला चंद्र सूर्य अग्नी प्रकाशित करू शकत नाही. ते धाम माझं परमधाम आहे जिथे गेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आता हे जे सांगितलेलं आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया. प्रकाशित करणे म्हणजे ज्ञान होणे. आपल्याला काही गोष्टी सूर्यामुळे ज्ञान होतं, सूर्यामुळे काही गोष्टींचं ज्ञान होतं, काही गोष्टींचं चंद्रप्रकाशामुळे ज्ञान होतं, तर काही गोष्टींचं अग्नीमुळे ज्ञान होतं. सूर्य ही डोळ्यांची देवता आहे. काही गोष्टी आपण बघून समजून घेतो आणि जेव्हा ज्या गोष्टी आपल्याला बघून समजतात ते ज्ञान आपल्याला सूर्यामुळे होतं. काही गोष्टी मनाने आपल्याला समजून घेता येतात आणि मनाची देवता चंद्र आहे. चंद्राच्या कृपेमुळे मानसिक समाधान किंवा एखादी गोष्ट समजून घेणे, मनन करणे ही जी क्रिया आहे ती क्रिया चंद्राच्या कृपेमुळे होते. तर काही गोष्टी वाणीने समजून सांगितल्या जातात. गीता आपण जो अभ्यास करतो तो वाणीने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पावक अग्नी ही वाणीची देवता आहे. त्यामुळे काही गोष्टी आपण बघून समजून घेतो, काही गोष्टी मनाने समजून घेतो, तर काही गोष्टी वाणीने प्रत्यक्ष बोलून समजून घेतो. आता ते जे तत्पद आहे हे या तिन्ही प्रकारे समजत नाही. डोळ्यांना दिसत नाही, शब्दांनी सांगता येत नाही आणि मनाने त्या तत्पदाचं चिंतन करता येत नाही. म्हणून त्या परमात्म पदाला चंद्र सूर्य अग्नी प्रकाशित करू शकत नाही. जे केवळ परमात्माच स्वतःच्या परमात्म पदाला प्रकाशित करू शकतो. असं हे परमधाम आहे जिथे गेल्यानंतर मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. इथपर्यंत परमात्म पदाबद्दल, संसाराबद्दल आणि कोण परमात्म्यापर्यंत जातो याचं सगळं विवेचन भगवंतांनी केलं. आता 7 ते 11 श्लोक ह्याच्यामध्ये जीवात्मा ह्याचा विषय किंवा जीवात्म्याविषयी ज्ञान करून दिलेलं आहे. आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व देहामध्ये कसं अवतरतं, देहात आल्यानंतर काय काय करतं, कसे उपभोग घेतं आणि त्या आत्मतत्वाला ज्ञान कसं होतं, ज्ञान झाल्यानंतर ते मुक्त कसं होतं आणि प्रयत्न करणारा योगीसुद्धा कसा भगवंताला का जाणू शकत नाही, हे सगळा विषय 7 ते 11 या श्लोकांमध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेला आहे. भगवंताचा अंश असलेला, सनातन अंश असलेला, जीव झालेला, जीवलोकी माझा अंश जीवरूपाने राहतो. मम एव अंशः सनातनः अंशः जीवभूतः जीवलोके. काय करतो तो सनातन अंश? भगवंताचा अंश आहे बरं का, आपल्यामध्ये आहे तो. त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. तो जीवात्मा काय करतो? मनासह
पंच ज्ञानेंद्रिय ह्यांना प्रकृतीतून आकर्षित करून घेतो. पंच ज्ञानेंद्रिय ही सृष्टीतून आपण आकर्षित करतो आणि मन हे जे 6वं इंद्रिय सांगितलं, या मनाच्या ठिकाणी बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्मपणाने असतातच. अशा प्रकारे 3 गुणातून पहिली बुद्धी, सत्वगुणातून बुद्धी, रजोगुणातून मन आणि तमोगुणातून अहंकार, हे तिन्ही मिळून एकच मन ही शक्ती ही पण आकर्षित करून घेतो जीवात्मा. त्याचबरोबर सृष्टीत असलेली पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांपासून पंच ज्ञानेंद्रिय आकर्षित करून घेतो आणि त्याच्या योगे ह्या 6 गोष्टी आकर्षित करून तो जीवात्मा आता ह्या मनबुद्धी अहंकार आणि पंच ज्ञानेंद्रिय मिळून सूक्ष्म जीवात्मा किंवा सूक्ष्म देह निर्माण होतो. भगवंतापासून हा सूक्ष्म देह आपण वेगळा होतो आणि मग तो काय करतो, प्रकृतीस्थानी प्रकृतीमध्ये असलेल्या ह्या 8 गोष्टी आपण 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती बघितली. ती अष्टधा प्रकृती इथे 6 शब्दांनी भगवंतांनी वर्णन केली आहे. ती अष्टधा प्रकृती तो प्रकृतीतून आकर्षित करून घेतो. आकर्षित करून तो जीवात्मा काय करतो, यद शरीरम अवाप्नोती, जे शरीर त्याला प्राप्त झालं असेल किंवा जे शरीर त्याला सोडून जायचं असेल, उत्क्रामती ईश्वरः, जीवात्मा जे शरीर टाकून जायचं असतं किंवा ज्या शरीरामध्ये प्रवेश करायचा असतो. आता इथे टाकून जाणं आणि प्रवेश करणं हे लौकिक अर्थाने शब्द आहेत बरं का. जीवात्मा टाकतही नाही प्रवेशही करत नाही, तो असतोच. त्याच्या भोवती शरीर निर्माण होतं किंवा त्याच्या भोवतीचं शरीर नष्ट होतं. यद शरीरम अवाप्नोती वा यद उत्क्रामती ईश्वरः, म्हणजे जन्माला यायच्या वेळेस सुद्धा हीच क्रिया होते आणि शरीर टाकून जायच्या वेळेस सुद्धा हीच क्रिया तो जीवात्मा करत असतो. जन्माला येताना मनासह पंचज्ञानेंद्रियाची बीज घेऊन गर्भामध्ये प्रवेश करतो आणि देह सोडून जात असताना मनासह पंचज्ञानेंद्रियांची सूक्ष्म बीज घेऊन तो देह सोडून जातो. आपण दुसऱ्या अध्याय बघितला तेव्हा बघितलं, बेंबीच्या खाली निळसर प्रकाशाचा अंगुष्ठप्राय जीवात्मा असतो, प्रकाशमय असतो आणि जेव्हा देह सोडून जातो तेव्हा तो प्रकाश देहातनं बाहेर पडतो आणि जेव्हा गर्भामध्ये तो जीवात्मा अवतरतो तेव्हा सुद्धा प्रकाश रूपानीच तो देहामध्ये प्रवेश करत असतो. एतानि गृहीत्वा, वरती जे सांगितलं मनासह 5 ज्ञानेंद्रिय त्यांना प्रकृतीतून आकर्षित करून, गृहीत्वा म्हणजे त्यांना घेऊन, संयाती म्हणजे प्रवेश करतो. कसा, वायुः गंधानि इव आशयात, वायू ज्याप्रमाणे गंधाच्या आशयातून गंध घेऊन जातो त्याप्रमाणे. आता वायू सूक्ष्म आहे पण त्याच्याबरोबर येणारा गंध आपल्याला कळतो, जरी दिसला नाही तरी कळतो. त्याप्रमाणे जीवात्मा सूक्ष्म आहे पण तो देहात असलेलाही कळतो आणि देहातनं निघून गेलेलाही कळतो. वायूला काही कष्ट पडतात का गंधाच्या आशयातून गंध घेताना? आता इथे गंध म्हणजे फक्त सुगंध असा अर्थ नाही बरं का, दुर्गंध सुद्धा. वायू काही कचरा कुंडीवरनं येताना दुर्गंध घेऊन येत असं नाही. फुलातनं येताना जसं तो सुगंध आणतो, मोगऱ्याचं झाड लावलेलं असेल तर वायूबरोबर मोगऱ्याचा सुगंध येतो, पण कचरा कुंडीच्या जवळून जात असेल तर दुर्गंधही येतो. वायू काही असं म्हणत नाही मी फक्त मोगऱ्याचा फुलाचा गंध घेऊन जाईन, कचरा कुंडीतला दुर्गंध घेऊन जाणार नाही असं म्हणत नाही. त्याप्रमाणे दुर्जनाच्या देहातून सुद्धा जीवात्मा मनासह पंचज्ञानेंद्रिय घेऊन जातो. सज्जनाच्या देहातून सुद्धा जीवात्मा अशाच प्रकारे देह सोडून जातो. वायूला
सद्गंध किंवा दुर्गंध याचं काही वावडं नाही. त्याप्रमाणे जीवात्म्याला देह शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचं काहीही घेणं देणं नाही. जेव्हा वायू हलतो तेव्हाच फक्त गंध येतो किंवा गंध आहे हे जाणवतं, पण वायू हलला नाही तर शेजारी असलेल्या कचरा कुंडीचा सुद्धा दुर्गंध येत नाही आणि शेजारी असलेल्या मोगऱ्याच्या फुलाचा सुद्धा सुगंध येत नाही. त्याप्रमाणे जीवात्मा जेव्हा देहात येतो किंवा देह सोडतो तेव्हाच जीवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. देहात असताना त्या जीवाचं अस्तित्व फारसं आपल्याला जाणवत नाही. हा सगळा दृष्टांत आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचा आहे. वायूला काही कष्ट पडतात का गंध घेऊन जाण्यासाठी? अजिबात पडत नाही. त्याप्रमाणे जीवात्म्याला सुद्धा कुठलेही कष्ट पडत नाही. एक देह सोडून जातानाही आणि एखाद्या देहामध्ये प्रवेश करतानाही कुठलेही कष्ट जीवात्म्याला पडत नाही. या दोन्हीही क्रिया अत्यंत सहजपणे होतात. आपण मागे रामगीतेतला दृष्टांत बघितला की अग्नी सहजपणे लोहामध्ये घुसतो. फक्त जेव्हा ते लोखंड लाल होतं तेव्हा आपल्याला कळतं की हे तापलंय, आणि जेव्हा अग्नी त्या लोखंडातनं बाहेर पडतो तेव्हा ते अग्नी बाहेर पडणं ही सुद्धा क्रिया अगदी सहज होते. त्याप्रमाणे तितक्याच सहजपणे जीवात्मा देहामध्ये येतो सुद्धा. आता लोखंडात अग्नी शिरायला काही कष्ट पडतात का? अग्नीलाही नाही, लोखंडालाही नाही. त्याप्रमाणे जीवात्म्याला देहात प्रवेश करायला कुठलेच कष्ट पडत नाही आणि देहातनं बाहेर पडायला सुद्धा कुठलेही कष्ट पडत नाही. मग आपण जे म्हणतो की किती वेदना झाल्या, त्या वेदना असतात त्या आपल्याला कळत असतात. हळूहळू भट्टी शांत होत जाते. जीवात्म्याला कुठलेही कष्ट पडत नाहीत. बघणाऱ्याला वाटतं की किती कष्ट पडले, पण भगवंत इतका कृपावंत आहे की आपल्याला आपोआप जाणीवा आपल्या हळूहळू बोथट होत जातात आणि सहजपणे जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात जातो. वायू जितक्या सहजपणे गंधाला गंधाच्या आशयामधनं घेऊन जातो तितक्या सहजपणे जीवात्मा देहातून मनासह पंचज्ञानेंद्रियांना, सूक्ष्म ज्ञानेंद्रियांना आकर्षित करतो आणि देह सोडून जातो किंवा देहात येतो. जेव्हा तो देहात राहतो तेव्हा तो जीवात्मा काय काय करतो? श्रोत्र, चक्षु, स्पर्शन, रसन आणि घ्राणम एवच या पंचज्ञानेंद्रियांच्या जवळ राहून उपसेवते म्हणजे जवळ राहून सेवन करतो. कशाचं? विषयांचं उपसेवन करतो. 6वं इंद्रिय कुठलं? तर मनश्च अधिष्ठाय, मनाचं अधिष्ठान घेऊन जीवात्मा ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी किंवा पंचज्ञानेंद्रियांच्या जवळ राहून त्या इंद्रियाचा विषय उपभोगतो. डोळ्याच्या जवळ राहून डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी बघतो. कानांच्या जवळ राहून विविध आवाज ओळखतो, ते लक्षात ठेवतो. नाकानी गंध घेतो, जिभेनी रस चाखतो, तोंडानी बोलतो आणि स्पर्श आपला जो त्वचा जी आहे तिच्याद्वारे विविध त्वचा स्पर्शांचं रसग्रहण करतो किंवा स्पर्श लक्षात ठेवतो. अशा प्रकारे त्या इंद्रियांच्या जवळ राहून तो जीवात्मा त्या विषयांचं सेवन करतो असं म्हटलं जातं. उपसेवते हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. प्रत्यक्ष जीवात्मा सेवन करत नाही, तो जवळ असतो. फक्त आपण बघतो की वीज असल्याशिवाय ट्यूब लागत नाही, पण ट्यूब लागणं म्हणजे वीज प्रकाश देते असा अर्थ होत नाही. प्रकाश कोण देतं? तर ट्यूब देते. पण जोपर्यंत वीज त्या ट्यूबच्या जवळ किंवा ट्यूबला संलग्न नसते तोपर्यंत प्रकाश देण्याचं कार्य होत नाही.
त्याप्रमाणे इंद्रिय आहेत, पण जीवात्मा जोपर्यंत तिथे जवळ नाही तोपर्यंत त्या इंद्रियाचं कार्य होत नाही. मृत्यूनंतर इंद्रिय तर चांगली धडधाकट असतात, मशीन तर वेल डू असतं, पण तरीसुद्धा तिथे जीवात्मा नसतो. म्हणून आपल्याला देह जरी असला तरी त्या देहाला दिसत नाही, ऐकू येत नाही, कारण त्या देहाला जीवात्म्याने सोडलेलं असतं. उपसेवते हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण सांगितलं, तरीसुद्धा हे उदाहरण सीमित आहे. जीवात्मा प्रत्यक्ष तिथे राहतो, जवळ राहतो आणि त्या विषयांचं तो सेवन करतोय असं आपण म्हणतो. आपल्या 3ऱ्या अध्यायातच बघितलं, मन काय करतं तर एकेका इंद्रियाशी संलग्न होतं आणि त्या विषयांचं सेवन करतो. डोळ्याशी जेव्हा मन एकाग्र असतं तेव्हा बघण्याचं कार्य उत्तम होतं. मन जेव्हा ऐकण्याशी संलग्न असतं तेव्हा ऐकण्याचं कार्य उत्तम होतं. अशा प्रकारे मन पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे जीवात्म्याच्या शक्तीने विषयांचं सेवन करतो. ज्ञानी लोक ह्या जीवात्म्याला बघू शकतात, पण विमूढा विषयांनी मोहित झालेले लोक मात्र ह्या जीवात्म्याला बघू शकत नाहीत किंवा जाणू शकत नाहीत. कधी कधी जाणू शकत नाहीत. उत्क्रामंतम शरीर सोडताना, स्थितम शरीरात राहून, गुणान्वितम भुंजानम वा गुणांनी अन्वित होऊन उपभोग घेत असताना, शरीर सोडून जात असताना, विमूढाः न अनुपश्यन्ति विषयांनी मोहित झालेले लोक ह्या जीवात्म्याला अनुभवू शकत नाहीत, बघू शकत नाहीत. पण कोण बघू शकतात? ज्ञानचक्षुषः पश्यन्ति, ज्यांचे ज्ञानचक्षु किंवा ज्यांना आत्मज्ञान जीवात्म्याचं ज्ञान झालेलं आहे ते मात्र जिवंत असतानाच स्वतःत असलेलं जीवतत्व किंवा परमात्मतत्व बघू शकतात. अलिप्तपणे आपल्या इंद्रियांकडनं ज्या ज्या क्रिया होतात या आपल्याला बघता आल्या की थोडं का होईना आपल्याला जीवात्म्याचं ज्ञान झालं. माझे डोळे बघतायत, पण डोळा खरा बघतोय का? तर नाही. जीवात्म्याच्या शक्तीमुळे डोळ्यांना बघता येतंय, जीवात्म्याच्या शक्तीमुळे माझ्या कानांना ऐकता येतंय. हे समजून घेणं, ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ती आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार करून देतात. म्हणून जेव्हा ज्ञानचक्षु उघडतात किंवा ज्ञान होतं तेव्हा डोळ्यांच्या द्वारे न दिसणारा परमात्मा सुद्धा दिसायला लागतो. ज्ञानचक्षुषः पश्यन्ति, आपल्याला जीवात्म्याच्या मार्फत परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचायचंय आणि ते ज्ञान होणं फार आवश्यक आहे. डोळ्यांनी बघता येणं हा भगवत साक्षात्कार आहे. कानांनी ऐकता येणं हा सुद्धा भगवत साक्षात्कार आहे. आपण 2ऱ्या अध्यायातला श्लोक बघितलं, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति. आणि फार ज्ञानी जे असतात किंवा खरे भगवंताशी एकरूप झालेले असतात ते काय म्हणतात? आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनौ न वेद कश्चित. या भगवंताबद्दल ऐकून, बघून, बोलून सुद्धा काही कळलं नाही असं जाणणं हे खरं ज्ञानचक्षु उघडल्याचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही परमात्म्याशी अद्वैत साधता तेव्हा कुणी कुणाला जाणलं हाच भावच संपतो. हे अद्वैत ज्ञानचक्षुच्या द्वारे जाणून घेता येतं किंवा अनुभवता येतं. प्रयत्न करणारा योगी आत्मनि अवस्थितम एनम यतन्तः पश्यन्ति. प्रयत्नपूर्वक आपल्यातच असलेलं परमात्मतत्व आपल्याला साधनेचे प्रयत्न केले तर अनुभवता येतं. प्रयत्न मात्र आवश्यक आहे. नुसतं इन्स्टंट ज्ञान, मी सांगितलं की तुमच्यात परमात्मा आहे, पण तो तुम्हाला जोपर्यंत साधनेच्या द्वारे अनुभवता येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान होणार नाही. जो प्रयत्न करतो
त्रयस्थपणे कसं आपण डोळ्यांनी बघतोय, डोळ्यांच्या विषयामध्ये कसं आपण आसक्त होतो, टी व्ही बघण्यामध्ये कसे आपण बुडून जातो, टी व्ही बघत असताना कसं आपल्याला वेळेचं भान राहत नाही. आणि मग हे एकदा आपल्याला कळलं की जरी अर्धवट एखादी सिरियल टाकावी लागली तरीसुद्धा आसक्ती राहत नाही, डोळ्यांचा विषय तुम्हाला मूढ करत नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याच इंद्रियांच्या विषयांकडे साक्षीभावानी बघता येणं हे आत्मनी अवस्थितम एनम पश्यन्ती अशी अवस्था आहे. स्वतःमध्येच असलेल्या जीवात्म्याला बघायचं, तो जीवात्मा कसा उपभोग घेतो तेही बघायचं, साक्षीभावानी बघायचं. आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण कोण बघू शकत नाहीत, अगदी त्यांनी प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांना दिसत नाही. ह्याचं कारण काय आहेत तर अचेतसहा अकृत आत्मनः एनम यतन्तः अपि न पश्यन्ति. अकृत आत्मन म्हणजे ज्यांच्यावर असे स्वतःकडे अलिप्तपणे बघण्याचे काहीच संस्कार झालेले नाहीत किंवा जे अज्ञानामध्ये विषयांमध्ये पूर्ण गुरफटलेले आहेत, असे लोक स्वतःतल्या जीवात्म्याला बघू शकत नाहीत. याचं कारण काय आहे तर त्यांचं चित्त हीन गोष्टींमध्ये विषयांमध्ये आसक्त असतं, म्हणून त्यांना अचेतस म्हटलंय. ज्यांची बुद्धी प्रगल्भ झालेली नाही, जे अज्ञानामध्ये रमलेले आहेत, अज्ञानामुळे विषयांमध्ये मूढ झालेले आहेत, असे लोक ह्या परमात्म तत्वाला स्वतःमध्ये असलेल्या जीवात्म्याला बघू शकत नाही. आपला जर हा पहिला जन्म असेल अध्यात्म साधनेचा तर लगेच आपल्याला दिसणार नाही. पण दिसत नाही म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत. कधी ना कधीतरी भगवंत आपल्याला हात धरून त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. खूप काळ अनेक जन्मांपर्यंत आपल्याला साधना करायची आहे, हे लक्षात ठेवायचं. जितके चित्तावर संस्कार होतील आपल्याच गोष्टींकडे अलिप्त बघण्याचे, तितके संस्कार तुम्हाला लवकर भगवंतापर्यंत घेऊन जातील. इथपर्यंत जीवात्मा देहात कसा अवतरतो, देह कसा सोडून जातो, पुन्हा पुन्हा त्याला का जन्म घ्यावा लागतो, हे सगळं आपण बघितलं. आणि कुणाला स्वतःतलं परमात्मतत्व जीवात्मतत्व समजतं ते आणि कुणाला समजत नाही, हा सगळा भाग भगवंतांनी 7 ते 11 या श्लोकांमध्ये विशद करून सांगितला. आता तोच परमात्मा समष्टीमध्ये बघायचा. भगवंताचा अंश माझ्यामध्ये आहे, पण भगवत तत्व समष्टीमध्ये म्हणजे सृष्टीमध्ये प्रकर्षाने कुठे कुठे आहे, त्या भगवंताच्या अंशामुळे किंवा सृष्टीतल्या महद अंशामुळे जग कसं चालतं हा भाग भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. 12 ते 15 मध्ये परमेश्वराचं स्वरूप आणि त्याचा प्रभाव सृष्टीवर आणि आपल्या देहावर सुद्धा त्याचा प्रभाव कुठे कुठे आहे हे भगवंतांनी 12 ते 15 या श्लोकांमध्ये उलगडून सांगितले आहे. आदित्यामध्ये असलेलं तेज जे या संपूर्ण जगताला प्रकाशित करतं, अखिलम जगत भासयते, भासयते म्हणजे प्रकाशित करतं किंवा ऊर्जा पुरवतं, ते आदित्यात असलेलं तेज, चंद्रामध्ये असलेलं तेज आणि अग्नीमध्ये असलेलं तेज मामकं विद्धी, माझ्यातूनच चंद्रालाही प्रकाश मिळतो, सूर्यालाही प्रकाश मिळतो आणि अग्नीलाही प्रकाश मिळतो. तुम्ही दासबोधातला सृष्टीविस्तार जर वाचलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा भाग अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. पहिल्यांदा जेव्हा बिग बँग थिअरी जी आहे तेव्हा ग्रहगोल निर्माण झाले, पण तेव्हा सगळं काळोखमय होतं आणि मग जोपर्यंत ऊर्जा मिळत नाही तोपर्यंत
चलनवलन होत नाही. म्हणून भगवंतानी प्रथम सूर्य निर्माण केला स्वतःच्या तेजातून. मग सूर्याने काय केलं तर जे थंड सगळे गोल होते त्यांना ऊर्जा द्यायला सुरुवात केली. मग त्या सूर्याच्या ऊर्जेमुळे अनेक जीव निर्माण झाले. पण एकटाच सूर्य होता त्यामुळे सगळे जीव जळायला लागले, करपायला लागले, पृथ्वी सगळी करपून जायला लागली. म्हणून मग भगवंतानी पृथ्वीला फिरवायला सुरुवात केली. त्या पृथ्वीला फिरवत फिरवत सूर्याभोवती प्रदक्षिणा करायची आज्ञा दिली. मग त्यामुळे काय झालं तर एका बाजूला दिवस एका बाजूला रात्र झाली. मग त्या भगवंतानी सूर्यापासनंच पृथ्वीपासनं चंद्र निर्माण केला. तो चंद्र काय करतो तर सूर्याचं तेज डायल्यूट करून सौम्य करून आपल्यापर्यंत आणतो, जेणेकरून आपली पृथ्वी जळण्यापासनं वाचली. सूर्याच्या तेजामुळे जळणं जे सुरू झालं होतं ते थांबलं आणि शीतल प्रकाशामध्ये वनस्पतींचं पोषण चांगल्या प्रकारे व्हायला लागलं. अशा प्रकारे प्रथम सूर्य निर्माण झाला, मग चंद्र निर्माण झाला. मग आता कधी कधी चंद्र सूर्य दोघंही नसतात. अमावास्येची रात्र असेल तर जीवांना प्रकाश कुठून मिळणार. म्हणून मग अग्नी निर्माण झाला की अग्नीच्या प्रकाशामध्ये आपण आपली कार्य करू शकतो. अग्नीचा अजून एक उपयोग की जे सृष्टीमध्ये धान्य आहे ते पचायला सुलभ होण्यासाठी त्याच्यावर अग्नीचा संस्कार व्हावा लागतो, किंवा सृष्टीमध्ये नको असलेल्या गोष्टी नष्ट करण्यासाठी अग्नीची आवश्यकता आहे. म्हणून भगवंतानी शुद्धीसाठी अग्नीची निर्मिती केली. अशा प्रकारे चंद्र सूर्य अग्नी या तिन्हीच्या ठिकाणी भगवंतानी स्वतःचं तेज भरून ठेवलं आणि त्या तेजामुळे संपूर्ण जग चाललेलं आहे किंवा प्रकाशित होत आहे. प्रकाशामध्ये कुठे कुठे भगवंत तत्व आहे हे बघितलं. आता आपण जे पृथ्वीवर राहतो त्या ठिकाणी सुद्धा भगवत तत्व कसं कार्य करतं. गाम आविष्य, गा म्हणजे पृथ्वी किंवा गा म्हणजे गाय असा पण अर्थ होतो. इथे पृथ्वीमध्ये प्रवेश करून अहम ओजसा भूतानी धारयामी, मी माझ्या तेजाने सर्व भूतमात्रांना धरून ठेवतो. गुरुत्वाकर्षण शक्ती ही जी पृथ्वीमध्ये आहे ती गुरुत्वाकर्षण शक्ती हा भगवंताचा आविष्कार आहे आणि त्या शक्तीमुळे आपण सगळे जीव पृथ्वीला चिकटून आहोत, हवेमध्ये उडून जात नाहीये. याचं कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि गुरुत्वाकर्षण शक्ती ही जीवांना धरून ठेवायला कारणीभूत आहे. भगवंतच रसात्मक सोम होऊन अहम रसात्मकः सोमः भूत्वा काय करतो भगवंत. पुष्णामी, पुष्णामी म्हणजे पोषण करतो. कशाचं. औषधींचं. सर्व औषधींचं मी पोषण करतो. सर्व वनस्पती या काही ना काहीतरी औषधी गुण घेऊनच असतात. म्हणून ज्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या औषधी आहेत आणि मी रसात्मक सोम होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो. पहिल्यांदा बघितलं आपण जीव निर्माण झाले त्यांच्यासाठी प्रकाश किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी चंद्र सूर्य अग्नी भगवंतांनी निर्माण केला. त्यानंतर जीवांना राहायला किंवा स्थैर्य देण्यासाठी पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण रूपाने त्यांनी प्रवेश केला. नंतर त्या जीवांना अन्न मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी रसात्मक सोम होऊन वनस्पतींचं पोषण करायला सुरुवात केली. जीवाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते भगवंतानी सृष्टीमध्ये मुबलक आणि फ्री, कुठलीही काही त्याच्यासाठी मोबदला मागत नाही असं निर्माण करून ठेवलं. इथपर्यंत ह्या 2 श्लोकांमध्ये सृष्टीमध्ये भगवंत कुठे कुठे आहे आणि त्याच्या प्रभावामुळे काय काय घडतं हे भगवंतांनी उलगडून सांगितलं. आता तोच परमात्मा सूक्ष्म रूपाने आपल्या देहात सुद्धा राहतो. देह ही आपल्यासाठी सृष्टी आहे आणि त्या सृष्टीमध्ये देहरूपी सृष्टीमध्ये भगवंत कुठे कुठे आहे आणि काय काय करतो ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलं. वैश्वानर भूत्वा अहम वैश्वानरः भूत्वा. भगवंत काय म्हणतोय
प्राणिनां देहमाश्रितः, प्राण्यांच्या देहाचा मी आश्रय घेतो म्हणतोय भगवंत इथे. आपल्या देहामध्ये भगवंत वैश्वानर रूपाने आश्रय घेऊन राहतो. कुठे असतो वैश्वानर? आपल्या पोटाच्या ठिकाणी असतो. तो अग्नी तो काय करतो? प्राण आणि अपान यांना सम करून, युक्त होऊन, पचामी अन्नम चतुर्विधम, चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचं अन्नाचं मी पचन करतो. मी वैश्वानर रूपाने प्रत्येक जीवाच्या पोटामध्ये राहतो आणि जठरामध्ये राहतो आणि प्राण अपान यांना सम करून अन्नाचं पचन करतो. आपल्याला माहिती आहे अग्नी प्रज्वलित राहायला हवा असेल तर त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि त्यातनं ज्वलन क्रियेतनं निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला पाहिजे. आपली जी श्वसनाची क्रिया आहे, प्राण म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास सोडणे, ह्या प्राण अपान क्रियेमुळे पोटातला अग्नी प्रज्वलित राहतो, अन्नपचनाचं कार्य करतो आणि अन्नपचनातून किंवा ह्या अग्नीच्या क्रियेतून जो कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो तो श्वसनामार्फत, अपानामार्फत बाहेर टाकला जातो. लोहाराचा भाता असतो की नाही, तो भाता जसा खालीवर होतो आणि त्यामुळे लोहाराची भट्टी जी असते, अग्नी जो असतो तो प्रज्वलित राहतो. त्याप्रमाणे आपली फुफ्फुसाचा भाता अखंड हलत असतो आणि म्हणून पोटातला अग्नी चांगल्या प्रकारे प्रज्वलित राहतो. या दोन्ही क्रिया भगवंत आतमध्ये बसून करवून घेत आहे किंवा करत आहे. चांगलं श्वसन होणं आणि अन्नपचन चांगलं होणं ही भगवंताची कृपा आहे. म्हणून अन्नग्रहणापूर्वी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे किंवा म्हणावा, जेणेकरून आपल्यातल्या वैश्वानर परमात्म्याला आपण अन्नाच्या आहुती देतोय हे आपल्या लक्षात राहतं. मग कुठल्याही प्रकारचं अन्न आपण चांगल्या प्रकारे पचवू शकतो. आता 4च प्रकारचं अन्न असतं असं गीता म्हणते: भक्ष्य, भोज्य, पेय आणि लेह्य. चावून खायचं अन्न, चोखून खायचं अन्न, पिण्याचं अन्न आणि चाटून खायचं अन्न, अशी 4 प्रकारची अन्न असतात. चावून खायचं अन्न, पोळी वगैरे जे चावावं लागतं ते अन्न चावून खायचं अन्न. नंतर चोखून खायचं अन्न, ऊस वगैरे जो असतो तो आपण चोखून त्यातला आतला रस फक्त शोषून घेतो, ते चोखून खायचं अन्न आहे. नंतर पिण्याचं अन्न, सरबत, दूध ही पिण्याची अन्न आहेत. आणि लेह्य म्हणजे चाटून खायचं अन्न, चटणी, मध हे आपण चाटून खातो. अशा प्रकारचं 4च प्रकारचं अन्न असतं आणि हे 4ही प्रकारचं अन्न भगवंत वैश्वानर रूपाने सर्व प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून प्राण अपान यांना सम करून पचवत असतो. केवढा भगवंताचा प्रभाव आहे. आपण जिवंत राहतो तेच ह्या भगवंताच्या कृपेमुळे जिवंत राहतो. मनुष्यच नाही बरं का, भगवंत कुत्रा, मांजर, मुंगी हा सुद्धा देहांचा आश्रय घेतोय. सगळ्यात शक्तिमान असलेला परमात्मा इतका खाली उतरतो, इतका काय म्हणतात, इतकं छोटं कार्य सुद्धा करायला लाजत नाही आणि इथे स्पष्टपणे सांगतो मी आश्रय घेतो म्हणून. खरंच भगवंताचा प्रभाव, भगवंताची लीला आपल्याला प्रकर्षाने जाणवते. पुढे सांगितलं, भगवंतानी काही क्रिया आपल्या हातात ठेवलेल्या नाही आहेत, माणसाच्या हातात दिलेल्या नाही आहेत. त्या क्रिया भगवंतानी स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत. फुफ्फुसाने श्वासोश्वास करणं हे भगवंतानी स्वतःच्या हातात ठेवलं आहे. अन्नपचनाचं कार्यसुद्धा स्वतःच्या हातात ठेवलं आहे. अजून एक क्रिया भगवंतानी स्वतःच्या हातात ठेवली आहे. भगवंत म्हणतोय, सर्वस्य हृदि अहम सन्निविष्टः. सर्वांच्या हृदयामध्ये मी पूर्ण भरून राहिलेलो आहे. हृदय क्रिया ही सुद्धा भगवंतानी आपल्या हातात ठेवली आहे, स्वतःच्या हातात ठेवलेली आहे. हृदयामध्ये रक्ताभिसरण होतं आणि रक्ताभिसरण उत्तम झालं तर सगळं शरीर अतिशय चांगल्या प्रकारे
तंदुरुस्त राहतं, व्याधिग्रस्त होत नाही. ही हृदयामध्ये बसून 100 वर्ष चालणारा पंप भगवंत चालवतोय बरं का. हा पंप अशासाठी की अंगठ्यापासून रक्त उलट्या दिशेने हृदयाकडे वाहतंय आणि हीच भगवंताची करणी आहे. ती करणी भगवंत हृदयाच्या ठिकाणी राहून करतोय. अजून काय करतो भगवंत? मत्तः स्मृती ज्ञान अपोहनयच. भगवंतामुळेच आपल्याला लक्षात राहतं, स्मृती राहते, ज्ञान होतं. जी जी माहिती मिळते ती माहिती जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं. आपण 3रा अध्याय बघताना प्रत्येक कर्म आपल्याला काही ना काहीतरी शिकवतं, ज्ञान करून देतं. हे ज्ञान होणं ही सुद्धा भगवंताची कृपा. आणि अपोहन म्हणजे नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं, ही जी शक्ती आपल्यामध्ये आहे. आपण बघतो रात्री जर खूप दमलेलो असलो आणि जर शांत झोपलो तर सकाळी आपण पुन्हा ताजेतवाने होतो. म्हणजे दमणं ही जी नको असलेली गोष्ट आहे ती रात्रीच्या झोपेमुळे नष्ट होते. तुम्ही कितीही दुःखात असा, अतिशय एखाद्या संकटात असा, जर तुम्ही थोडा वेळ का होईना शांत झोप घेतलीत तर त्या संकटाची तीव्रता कमी होते किंवा त्या दुःखाची तीव्रता कमी होते. म्हणून झोपेनंतर आपले सगळे रोग व्याधी नष्ट झालेले आपल्याला जाणवतात. पुढे भगवंत सांगतायत, वेदैही वेदांच्या द्वारे सर्वैहि वेदैहि अहम एव वेद्यः. वेद्य म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं तो मीच आहे. वेदांताचा कर्ता, वेदविद मीच आहे. संपूर्ण वेद कुणाला माहिती आहेत किंवा कुणी सांगितले? तर भगवंतांनी सांगितले. त्यामुळे जो कर्ता आहे त्यालाच संपूर्णपणे त्याचं ज्ञान असणार. म्हणून भगवंत म्हणतात, मीच वेदवेत्ता आहे, वेदांचा कर्ताही मी आहे आणि वेदांच्या द्वारे ज्याला जाणून घ्यायचं तोही मीच आहे. इथपर्यंत भगवंताचं आपल्या आयुष्यात असलेलं स्थान 7 ते 15 मध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलं. आता पुढे 2 क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष असे 3 पुरुषांचं वर्णन भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपण बघूया. 16 ते 20 मध्ये क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष याचं विवेचन आलेलं आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके. 2 प्रकारचे पुरुष ह्या लोकी म्हणजे या सृष्टीमध्ये म्हटले गेलेले आहेत. एकाला क्षर पुरुष असं म्हणतात आणि एकाला अक्षर पुरुष असं म्हणतात. 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती म्हणून जी आलेली आहे तो क्षर पुरुष आहे. क्षर पुरुषाबद्दल आपण क्षेत्रज्ञ विभागामध्ये सुद्धा बघितलं. क्षेत्र म्हणून जे म्हणून सांगितलं गेलंय तो सगळा क्षर पुरुष आहे आणि क्षेत्राला धारण करणारा त्याला अक्षर पुरुष, जीवात्मा याचंच वर्णन 7 ते 11 श्लोकांमध्ये भगवंतांनी पण केलेलं आहे. त्या अक्षर पुरुषाला, भगवंताच्या सनातन अंशाला अक्षर पुरुष असं म्हटलं जातात. आता इथे पुरुष हा शब्द काय आहे तर पुरेशेते इति पुरुषः. देहामध्ये जो राहतो तो अक्षर पुरुष आणि देह जो आहे तो सुद्धा परमात्म्यापासून सृष्टीचा एक भाग म्हणून देह. म्हणून प्रकृती जी आहे त्या प्रकृतीला क्षर पुरुष असं म्हणतात. नाशिवंत, रोज बदलणारा जो आहे संसार वृक्ष किंवा सृष्टी, ती हा क्षर पुरुष आहे. प्रकृती पुरुषामध्ये ह्या क्षर पुरुषालाच माया म्हणतात, अष्टधा प्रकृती म्हणतात, क्षेत्र म्हणतात, विविध नावं आहेत आणि ही सगळी नावं क्षर पुरुषाला दिली जातात. क्षर आणि अक्षर असे 2च पुरुष आहेत. एकाला देह म्हणतो, एकाला आत्मा म्हणतो. तो आत्मा आणि देह हे क्षर अक्षर पुरुष म्हटले गेलेले आहेत. क्षर कुठे असतो? सर्वाणि भूतानि. सर्व देह जे आहेत ते सगळे क्षर पुरुष आहेत. नाशिवंत देह हा क्षर पुरुष आहे आणि कूटस्थ हा अक्षर उच्यते. कूटस्थ
म्हणजे जो आतमध्ये राहून विकाररहित आहे, निर्विकार आहे, त्याला अक्षर पुरुष असं म्हटलं जातं. कूटस्थ, आपल्याला चांभाराचं ते कूट म्हणजे काय म्हणतात, ऐरण माहिती आहे. चांभाराची ऐरण असते, त्या चांभाराच्या ऐरणीवर चामडं ठेवून तो वरून हातोड्यांनी घाव घालतो आणि चामडं कमवतो. आता ही जी ऐरण आहे, खाली जी ऐरण असते, गुळगुळीत ठोकळा असतो, त्या ठोकळ्यावर ठेवून तो काम करतो. ती जी ऐरण आहे त्यालाही कूटस्थ म्हणतात. का कूटस्थ म्हणतात? तर त्या ऐरणीवर चामडं ठेवून जर ठोकलं तर ते ठोकलेले घाव फक्त चामड्याला लागतात, खालच्या ऐरणीला त्याचा काहीही फरक पडत नाही. म्हणजे ती ऐरण निर्विकार असते. त्याप्रमाणे आतमध्ये जीवात्मा रूपी ऐरण आहे, त्या ऐरणीवर हे शरीर रूपी चामडं ठेवलेलं आहे आणि जे काही विकार आहेत ते देहाला आहेत. आतल्या निर्विकार आत्म्याला त्याचा काहीही त्रास होत नाही किंवा त्याचा काही विकार उत्पन्न होत नाही. विकार उत्पन्न होतात ते देहाला उत्पन्न होतात. अस्ति जायते वर्धते अपक्षीयते नश्यती, हे विकार आहेत ते सगळे देहाला आहेत. आत्मतत्वाच्या ठिकाणी हे विकार नाहीत, म्हणून त्याला कूटस्थ म्हटलं जातं. कूटस्थ कोण? तर अक्षर पुरुषाला कूटस्थ असं म्हटलं जातं. आता क्षर अक्षरा पुरुषापेक्षा अजून एक उत्तम पुरुष म्हटला गेलेला आहे. त्या उत्तम पुरुषालाच वेदांनी परमात्मा इति उदाहृतः, परमात्मा असं त्या उत्तम पुरुषाला म्हटलेलं आहे. अन्य पुरुष आहे तो क्षर अक्षरापेक्षा भिन्न आहे म्हणण्यापेक्षा क्षर अक्षरापेक्षा खूप शक्तिशाली आहे किंवा क्षर अक्षराचं कारण असलेला उत्तम पुरुष आहे. तो उत्तम पुरुष काय करतो? यहा लोकत्रयम आविश्य सहा ईश्वरा अव्ययः ईश्वरः बिभर्ती. बिभर्ती म्हणजे भरण पोषण करतो. संपूर्ण जगाचं भरण पोषण करणारा जो उत्तम पुरुष आहे त्याला वेदांनी परमात्मा असं म्हटलेलं आहे. तो उत्तम पुरुष तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून तिन्ही लोकांना पोचतो. तीन लोक कुठले? स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांमध्ये तो भगवंत प्रवेश करतो. भगवंतच ह्या तीन लोकांच्या रूपाने जडतेला आलेला आहे आणि त्याद्वारे तो स्वतःच्या शक्तीने या तिन्ही लोकांचं पोषण करतो. म्हणून यस्मात् क्षरम अक्षरम अपि अतीतः, क्षर आणि अक्षराच्या पलीकडचा किंवा क्षर अक्षराला व्यापून जो उरलेला आहे, अतीत आहे, त्याच्या पलीकडचा आहे, त्याला उत्तमः इति अक्षरः इति प्रथितः, पुरुषोत्तम इति प्रथितः. तो उत्तम पुरुष जो क्षर अक्षराला व्यापून उरलेला आहे, त्याच्या पलीकडचा आहे, तो उत्तम पुरुष पुरुषोत्तम या नावाने वेदांमध्ये आणि लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्याला क्षरपुरुष अक्षरपुरुष समजला. आता परमात्मा पुरुष किंवा ईश्वर ज्याला म्हणतात तो ईश्वर कसा आहे? तर या क्षर अक्षराला व्यापून त्याच्या पलीकडे उरलेला आहे. समर्थांनी ज्याला म्हटलेलं आहे की माझा राम सर्व विश्वाला व्यापून पुन्हा दशांगुळ उरलेला आहे, तो जो आहे तोच इथे उत्तम पुरुष म्हटला गेलेला आहे. क्षर अक्षर पुरुषाच्या या सृष्टीच्या पलीकडे जे परमात्मा तत्व उरलेलं आहे त्याला उत्तम पुरुष असं वेदांनी आणि तिन्ही लोकांमध्ये तो उत्तम पुरुष या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. जो कोणी मला म्हणजे उत्तम पुरुषाला, परमात्म्याला, एवं अमूढः जानाति, कोण जाणू शकतो त्या परमात्म्याला? तर जे अमूढ झालेले आहेत असे माझे भक्त मला अशा प्रकारे जाणतात. कशा प्रकारे? उत्तमम, पुरुषोत्तमम, उत्तम पुरुष असं मला जाणतात. ते काय करतात? एकदा कळलं
की क्षर अक्षर पुरुष याच्या पलीकडचा जो पुरुष आहे तो उत्तम पुरुष आहे. मग त्या पुरुषोत्तमाला आपण जाणून घ्यायचं आहे, त्याची ईश्वरी सत्ता समजून घ्यायची आहे. तो कुठल्या कुठल्या रूपाने सृष्टीमध्ये सुद्धा भरून राहिला हे पण जाणून घ्यायचं आहे. आणि जर सृष्टीतल्या त्याचा प्रभाव इतका आहे तर प्रत्यक्षात तो किती प्रभावी असेल हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे सगळं जाणून घेऊन तिथे थांबायचं नाही आहे. सर्व भावेन भजती माम, जो कुणी मला असा पुरुषोत्तम म्हणून जाणून घेतो आणि आपल्यातले सर्व भाव माझ्याकडे वळवतो, सर्व भावेन माम भजती, त्याला काय म्हटलंय, सर्वविद, सगळं जाणलंय त्यांनी, क्षर अक्षर उत्तम पुरुष तिन्ही जाणलेलं आहे. आणि तरीसुद्धा तो भगवंताची भक्ती करतोय, भजन करतोय. आपल्याला 10व्या अध्यायात जीवातले भाव सांगितले. बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः, क्षमा सत्यं दमः शमः, सुखं दुःखं भवो भावो, भयैचा भयमेव च, अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः, भवन्ति भावा भूतानां, असे भूतमात्रांमधले भाव भगवंतांनी सांगितले. आता हे जे भाव आपण विषयासक्तीमुळे अशुद्ध करत गेलेलो आहोत ते भाव आता भगवंताकडे वळवायचे. बुद्धीला विषय काय असला पाहिजे, भगवंताचं स्मरण हा बुद्धीचा विषय असला पाहिजे. ज्ञानाचा विषय काय असला पाहिजे, अध्यात्मज्ञान हा ज्ञानाचा विषय असला पाहिजे. एक एक भाव शुद्ध करत जायचंय. हा या श्लोकाचा, ह्या ओळीचा अर्थ होतो. दुसरा अर्थ होतो की आपल्यामध्ये अनेक भाव असतात, मातृभाव, पितृभाव, आजोबांच्या बद्दल जे आपल्याला प्रेम असतो तो एक भाव असतो, बंधुभाव असतो. हे सगळे भाव, नात्यातले हे सगळे भावसुद्धा भगवंताकडे वळवायचे. मातेच्या ठिकाणी सुद्धा भगवंत दिसला पाहिजे, पित्याच्या ठिकाणी सुद्धा भगवंत दिसला पाहिजे. असे जे नातेसंबंधांनी आपण भाव ठेवलेले आहेत ते भावसुद्धा, त्या भावांच्या ठिकाणी सुद्धा भगवंत दिसला पाहिजे. अगदी शत्रुमित्र हे भावसुद्धा भगवंताकडे वळले पाहिजेत. नारदांनी वाल्याला जर शत्रू मानलं असतं, त्याच्यातल्या शत्रूतल्या सुद्धा भगवंताला ओळखलं नसतं तर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता. नारद हे अतिशय मोठे भक्तीचे पुरस्कर्ते किंवा भगवंताचे भक्त होते. त्यामुळे नारदांनी वाल्याला शत्रू मानलं नाही, त्याच्या उद्धाराचे सुद्धा कार्य केले. अनेक भाव, जे काही भाव आहेत ते सगळे भगवंताकडे वळवावे. असं जो करतो हे भगवंतानी इथपर्यंत शास्त्र सांगितलं की क्षर अक्षर पुरुष ओळखा, उत्तम पुरुष ओळखा. आणि हे तिन्ही पुरुष ओळखल्यानंतर स्वतःचे सर्व भाव माझ्याकडे वळवा, भगवंताकडे वळवा. असं केल्याने भगवत प्राप्ती निश्चित आहे. हे सगळं गुह्यतम ज्ञान सांगितलं बरं का इथपर्यंत. आणि हे गुह्यतम ज्ञान जो कुणी जाणतो, इदम शास्त्रम, इदम गुह्यतमं शास्त्रम, नुसतं ज्ञान नाही तर शास्त्र सांगितलं जीवन जगण्याचं. तुम्हाला परमात्म्यापर्यंत जायचं आहे ना, ऊर्ध्वमूल असलेल्या परमात्म्यापर्यंत जायचं आहे ना, तर आधी सगळं समजून घ्या आणि समजून घेऊन भगवंताच्या मार्गाकडे वळा. हे असं केल्याने, हे गुह्यतम शास्त्र समजून घेतल्याने, हे अनघ, अर्जुनाला अनघ म्हटले. आपण सुद्धा अनघ आहोत बरं का, निष्पाप आहोत. ज्या अर्थी आपल्या हातात गीता आली त्या अर्थी आपण खरोखर हळूहळू निष्पाप होत चाललेलो आहोत. निष्पाप होऊन भागत नाही तर आपले भाव भगवंताकडे वळवायचे, सगळं गुह्यतम शास्त्र जाणून घ्यायचं. एतद बुद्ध्वा, हे सगळं बुद्धी जाणून घेतल्याने बुद्धिमान स्यात, बुद्धिमान होशील आणि कृतकृत्य होशील. बुद्धिमान आणि कृतकृत्य होऊन तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. पुरुषोत्तमाला, पुरुषोत्तमाचा ध्यास जर अखंड लागला तर पुरुषोत्तम दूर नाहीच आहे, तो आपल्यामध्येच आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीत खूप छान वर्णन आलंय की सगळं 1 ते 14 अध्याय हे सगळं मंदिर बांधून झालं आणि 15वा अध्याय साक्षात उत्तम पुरुषाला त्या मंदिरामध्ये स्थापन केलं.
अशा प्रकारे हा 15वा अध्याय हा परमात्म्याचं संपूर्ण ज्ञान उलगडून सांगण्याचा अध्याय आहे. कृतकृत्य कसं व्हावं, माणसाने कृतकृत्य कसं व्हावं, माणूस बुद्धिमान कशामुळे होईल, हे या अध्यायामध्ये खरं तर 9व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी उलगडून सांगितलं. जीवन जगण्याचं हे शास्त्र समजून घ्यायचं, त्या पुरुषोत्तमाशी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करायचा, पुरुषोत्तम योग, पुरुषोत्तमाला जाणल्याने पुरुषोत्तमाशी योग कसा साधायचा, हे या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलं. ओम तत्सद असा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख आहे. तो तिहेरी उल्लेख करून भगवद्गीतेतील जे उपनिषद आहे त्या उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र सांगितलं गेलं आहे. त्या शास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग, पुरुषोत्तमाला जाणल्याने भगवत प्राप्ती कशी करून घ्यायची, हे या 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलं. भगवंताला जो काही उपदेश सांगायचा होता तो इथे खरं तर पूर्ण झाला. 16 आणि 17 हे अध्याय परिशिष्ट स्वरूपाचे आहेत आणि 18वा अध्याय हा कलसाध्याय आहे. याच्यामध्ये सगळ्या गीतेचा सारांश 18व्या अध्यायामध्ये आलेला आहे. हरि ओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.